गेल्या 8 ते 10 दिवसापासून महाराष्ट्र जनता ह्या गोष्टीचा विचार करते की या महाराष्ट्रात सरकार नक्की सरकार स्थापन होईल की नाही, मुख्यमंत्री कोण होईल, उपमुख्यमंत्री कोण होईल. आज फायनली तो दिवस उजाडला. 5 डिसेंबर 2024 ही तारीख तय झाली होती. ह्या दिवशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज शपथ घेणार. तो मुख्यमंत्री आज कळाला महाराष्ट्राला की ते देवेंद्र फडणवीस असतील. देवेंद्र फडणवीसाच्या बरोबर महाराष्ट्रातल्या 2 मंत्र्यांनी शपथ घेतल्या त्या उपमुख्यमंत्री पदाच्या. त्यात आहे बारामतीचे अजित पवार आणि ठाण्याचे एकनाथ शिंदे. आता त्यांची ओळख अशीच आहे, कारण का जेव्हा मुख्यमंत्री असतो ना माणूस तेव्हा त्याची ओळख ही महाराष्ट्राचा मेन किंवा त्या राज्याचा मेन अशीच होती. त्यानंतर यांची ओळख आता दोन्ही उपमुख्यमंत्री जे झालेत ते आपापल्या जिल्ह्यासाठी ओळखले जातील, आपापल्या मतदारसंघासाठी ओळखले जातील. कारण का मुख्यमंत्री पद सोडून दुसरं जी खाली उपमुख्यमंत्री त्याला काही अर्थ नसतो. ह्याच्या अगोदर हा महाराष्ट्र विधिमंडळामध्ये गाजलेला सवाल आहे की खालच्याला काही अर्थ नसतो, एकच पद असतं, बाकीच्यांना काही अर्थ नसतो. ते मुख्यमंत्री आणि ते उपमुख्यमंत्री होऊ द्या, आपल्याला फक्त एवढ्याशीच लेणं देणं आहे की जे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी जी शपथ घेतली त्या शपथीशी ते कायम राहावं. कारण का संविधानाची शपथ घेऊन संविधानाचा तोडमोड करून संविधानाशीच खेळ करून संविधानातनंच पायवाटा काढून संविधानाशी कबड्डी खेळून हे लोक कसे निसटतात, कसे वाचतात, हे लोक कशी संविधानासंग मोडून तोडून संविधान आपल्या पद्धतीनं मांडून रेटून लोकांवर थोपवायचं ह्या लोकांकडून शिकायचं. कारण काय हे संविधानाच्या शक्ती घेतात आणि हेच सर्रासपणे राजरोसपणे संविधानाच्या शक्ती मोडतात. ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे आणि आता सुद्धा. पण आता इथून पुढं आजच्या दिवसापासून इथून पुढं या शक्तीला काहीतरी अर्थ लाभू द्या परमेश्वरा. या शक्तीसाठी ही शपथ जी संविधानाची घेतात किंवा कायद्याची शपथ घेतात त्या शक्तीवर ते ठाम राहू दे. का की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राशीच एकनिष्ठ असला पाहिजे. तो कोण्या राज्याशी एकनिष्ठ दुसऱ्या असला नाही पाहिजे, कोण्या परपुरुषाशी एकनिष्ठ असला नाही पाहिजे, केंद्राच्या नेत्याशी एकनिष्ठ असला नाही पाहिजे किंवा इतर राज्याचं भलं होईल, आपल्या राज्याचं नुकसान होऊन त्या गोष्टीशी त्यानं कुठलाही फेरफार किंवा कुठलाही तडजोडी केल्या नाही पाहिजे. महाराष्ट्राचं भलं विचार करणारा, महाराष्ट्राचं भवितव्य जाणणारा किंवा महाराष्ट्राचं हित कुठं आहे हे ओळखून महाराष्ट्रासाठी काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी पाहिजे. गुजरातचं भलं करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी नको आहे. कारण का देवेंद्र फडणवीसांवर सर्रास रोज आरोप झालेत की त्यांनी गुजरातच्या भवितव्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ 15 ते 17 प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात किंवा त्यांच्या अखत्यारीत असणारे जे महाराष्ट्राच्या तरुणांना नोकरी धंदा देणारे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत हातभार लावणारे, महाराष्ट्राच्या तरुणांचं पोट भरणारे असे जे प्रोजेक्ट होते, मोठे मोठे प्रकल्प होते, हे महाराष्ट्रातून या 2 वर्षात गुजरातला गेलेले आहेत. का महाराष्ट्रात स्कोप नव्हता, महाराष्ट्राकडे तेवढी पॉवर नव्हती तुम्हाला प्रोजेक्टवर ह्या प्रोजेक्टला जागा किंवा ह्या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र सरकारकडे तेवढी ताकद नव्हती की प्रोजेक्ट पण नाही. महाराष्ट्राच्या निवडणुका त्याच्या अगोदर गुजरातच्या निवडणुकीच्या टप्प्यावर महाराष्ट्रातील काही मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेलेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अगोदर सगळे निघून गेले. मला म्हणायचं आहे की मलाच काय अख्ख्या देशभरातील म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेचं असंच मत आहे. कारण का भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसाच्या बाबतीत महाराष्ट्राचं असंच मत आहे. आणि 2 हे झालं, पण बाबा हे झालं पण इथून आज शपथ घेतली तुम्ही फडणवीस साहेब, आज शपथ घेतली, इथून पुढं तरी महाराष्ट्राचं तुम्ही भलं करशील अशी मला आशा आहे. तुम्ही महाराष्ट्राचं खास करून महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या ह्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करशील. शेतकरी पिकाला बाजारभाव ह्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी, शेतकऱ्यांचा जे पण शेतकऱ्यांच्या संबंधित ज्या गोष्टी असतील त्या गोष्टीसाठी, बाकी तरुणांचं प्रश्न असतील, बेरोजगारीचं प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असतील, अजून कित्येक तारीख प्रश्न आहेत. खास करून महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक आता गेल्या 14-15 महिन्यापासून हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आव वाचून खूप आहे की मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण. त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गेली 14 महिने एक माणूस 14 ते 15 महिने माणूस उपोषण आंदोलन करून तो मारायच्या वेटीला आलाय, तरी त्याच्याशी अजून कुठली तडजोड ह्याच्या मागं झाली नाही. आणि इथून पुढे तुमच्या कार्यकाळात फडणवीस साहेब आता इथून पुढे तुम्ही महाराष्ट्राचे सर्व बनणार आहे. तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्याल. ह्या महाराष्ट्राचे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही
एक सुसंस्कृत म्हणजे एक सुशिक्षित, सुसंस्कृत नाही, एक सुशिक्षित आणि शिकलेला म्हणते तर सुशिक्षित शिकलेला आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा नेता किंवा सुसंस्कृत म्हटलं तरी चालेल असा नेता महाराष्ट्राला तुम्ही तुमच्या रूपाने लाभतोय. ह्या गोष्टी तुम्ही या महाराष्ट्राच्या तुम्ही वळकून प्रत्येक गोष्टीचा महाराष्ट्रातला बारकाईने अभ्यास करून महाराष्ट्र प्रगतीपथावर न्याल. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तुमच्या जोडला घेऊन तुम्ही महाराष्ट्र तुम्ही ठीक आहे, त्या झाल्या गोष्टी झाल्या, आता मला काय त्या गोष्टीत पडायचं नाही, पण जाऊ द्या. या दोघांना पण घेऊन तुम्ही चालून महाराष्ट्र चांगला पुढं तुम्ही न्याल अशी अपेक्षा बाळगतो. आणि तुम्हाला उद्या आजपासूनच तुम्हाला महाराष्ट्राच्या सरकारच्या अध्यक्षस्थानी तुम्हाला पाहून महाराष्ट्र किती खुश झाला असेल हे महाराष्ट्राला माहिती, पण मला खुशी वाटते. मी खुश आहे तुम्ही मुख्यमंत्री झालात. तुम्ही महाराष्ट्राचं खास करून जे मी आता जे प्रश्न मांडलं महाराष्ट्रातलं म्हणजे जे महाराष्ट्राची ज्या गोष्टीसाठी महाराष्ट्रातील लोक तळमत येते, ज्या गोष्टीसाठी महाराष्ट्रातला प्रत्येक लोक ज्या प्रश्नाकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधलं पाहिजे ह्या गोष्टीकडे लोक बघतात. हे प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्याल मुख्यमंत्री या नात्यानं आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवाल अशी मला अपेक्षा आहे. आणि तुम्हाला या मुख्यमंत्री आणि आजच्या शपथविधीच्या निमित्तानं तुम्हाला लाख आमच्यातर्फे शुभेच्छा. मित्रांनो, हा व्हिडिओ हा विश्लेषण हे जे स्पष्टीकरण आहे हे तुम्हाला कसं वाटते आपल्या कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय वाटते काय नाही कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.